नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुण्यातील कचरा कोंडीवर मार्ग निघत नाही तोपर्यंत कचरा पिंपरी चिंचवड शहरासाठी असलेल्या कचरा डेपोत टाकण्याचा एकमेव पर्याय पुणे महापालिकेकडे उरला आहे. पुण्यातील कचरा कोंडीवर मार्ग निघत नाही तोपर्यंत तो कचरा पिंपरी चिंचवड शहरासाठी असलेल्या कचरा डेपोत टाकण्याचा एकमेव पर्याय पुणे महापालिकेकडे उरला आहे. मात्र असा प्रस्ताव ठेवण्याआधीच पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी हा हाणून पाडला आहे. पुणेकरांनी त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच लावावी असं ठणकावून सांगत महापौर काळजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतं हे बघणं महत्त्वाचं ठरलंय. पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न हा जोपर्यंत मार्गी लागत नाही त्यासाठी पुणे पालिकेकडे एकमेव पर्याय असलेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डेपोमध्ये कचरा टाकायचा. परंतु तो प्रस्ताव येण्या अगोदरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांनी नितीन काळजे यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावलेला आहे आणि पुणेकरांनी त्यांच्या स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांनीच लावली पाहिजे असं नितीन काळजे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुणे पालिका कचऱ्याची विल्हेवाट कशी करते हे पाहण्यासारखे आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अश्विनसह शीतल मुंडे, जनवार्ता न्यूज, पिंपरी चिंचवड. सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करून मदतीचा हात द्यावा असे प्रतिपादन वीरचक्र प्राप्त निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे यांनी केले. आपले सैनिक देशरक्षणासाठी सीमेवर रक्ताचे पाणी करून लढत असतात. कधी कधी देशाचे रक्षण करताना त्यांचे अर्धे लक्ष घरी सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे लागते. त्यामुळे नागरिकांनी सैनिकांच्या कुटुंबियांप्रती आत्मीयता बाळगून सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करून मदतीचा हात द्यावा असे प्रतिपादन वीरचक्र प्राप्ती निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे यांनी केले. दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीने कै मालती माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ यशोदा पुरस्कार 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. शहीद लान्सनायक पांडुरंग महादेव गावडे यांच्या मातोश्री वीरमाता महालक्ष्मी गावडे यांना कर्नल साळुंखे यांच्या हस्ते यशोदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर दीपक मांडकर, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, भ.प. मंगला गोडबोले, सैनिक मित्रचे अशोक गोडबोले, निवृत्त कर्नल सुरेश पाटील, हवालदार अशोक गावडे, दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर, दत्ता सागरे, शिवाजी मानकर, पांडुरंग बलकवडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार आनंद सराफ यांनी मानले. यावेळी कर्नल साळुंखे म्हणाले, नैनिकोट काबीज करतानाच आमचा लढा सदैव लक्षात राहण्यासारखा आहे. रावी नदी पार करून आम्ही केवळ 90 जवानांसह लढलो आणि विजय मिळवला. शत्रूची लाहोर मार्गे रवाना होत असलेली 17 टन अम्युलेशन घेऊन जाणारी मालगाडीवर हल्ला चढून सर्व शस्त्रसाठा आम्ही जप्त केला. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो आणि मला वीरचक्र प्राप्त झाले. पण हे यश माझे एकट्याचे नसून आमच्या सर्व टीमने केलेल्या कामगिरीचे आहे, हे मी अजूनही मानतो. यावेळी पवार म्हणाले, मी तरुण असताना मी व माझे मित्र यांनी बहुतांश सैनिकांच्या घरी जाऊन सैनिकांच्या कुटुंबियांना धीर देण्याचं काम केले. प्रत्येक घरी जाऊन सैनिकांच्या कुटुंबियांशी गप्पा मारून त्यांच्या सुखदुःखात उभे राहण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे आमच्या अनेक कुटुंबियांच्या घरच्यांशी अगदी जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण झाले आहेत. साळुंखे आणि आमचे जवळचे संबंध आहेत. त्यांना आम्ही भाईच असे मानतो. आईच्या स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं केलेला आहे. आत्मा आणि ईश्वर या शब्दातून आई शब्दाची निर्मिती झाली. मग ती आई सखी असू द्या की ती यशोदा माता असू द्या. मी आज यशोदा मातेला एक वेगळी उपमा देतोय. मी यशोदा मातेला भारत मातेची उपमा देतोय. यशोदेने कृष्णाचं संगोपन केलं, परंतु आज आमची माऊली राहिलेली नाहीये. माझ्या आईचं नाव मालती, परंतु यशोदा नावाची आई आज या मुलांचा कौतुक सोहळा पाहण्याकरता खऱ्या अर्थानं आलेली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आईसाहेब, तुम्ही स्वतः वाघीण असल्यानं तुमच्या लेकरानं तुमच्या वाघिणीचे दूध तुम्ही पाजले आहे आणि हे दूध रणांगावरती सामर्थ्य दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो. नायक पांडुरंग गावडे या वीरपुत्राला तुम्ही जन्म देऊन तुमची कुस खऱ्या अर्थानं सार्थ ठरवली.
आई, आपल्याला या पुत्राचा सलाम. तुमच्या मनामधल्या वेदना प्रत्येक माऊलीने ओळखून घेतल्या पाहिजे. या देशातल्या प्रत्येक माऊलीने ओळखून घेतल्या पाहिजे. परवा दिवशी मी माझ्या वडिलांबरोबर बसलो होतो. मी त्यांना म्हणालो की अण्णा, तुम्ही आम्हाला मिलिटरीमध्ये का नाही घातलं? आम्हाला देखील देशाची एक वेगळ्या पद्धतीने सेवा करायची होती रणांगणावरती. ते म्हटले की तुम्ही देखील देशाची सेवा करता ना, समाजाची सेवा करता, म्हणजे आम्ही समाजाची सेवा करण्याकरता तुम्हाला सोडलेलं आहे. हा भाव ज्याच्या अंतर्मनामध्ये असतो ना, तो देशातील प्रत्येक नागरिकानं हे बलिदान लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा जाळल्या, त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले. परंतु हेच निखारे परत प्रज्वलित करण्याची वेळ आपल्या देशावरती पुन्हा एकदा आली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आपल्या देशातील 2 जवानांचं बलिदान झालेले पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना एक वेगळ्या पद्धतीने मारले. परंतु आपला देश त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या वेळी. कारण की आमच्या सैनिकांचा जीव असा कुठे वाटेवरती पडलेला नाही. त्याला लाखो भारतीयांचे आशीर्वाद आहेत, लाखो भारतीयांचे दुवा त्यांच्या पाठीशी आहेत. परंतु हे सगळं करत असताना काही देशांमध्ये मिलिटरीमध्ये आपण पाहतो की प्रत्येक घरामधला एक मुलगा त्या ठिकाणी दिला जातो. मला तर असं मोदी साहेबांना विनंती करायची की या देशामध्ये देखील तो कायदा तुम्ही लवकरात लवकर करा की प्रत्येक घरातलं मूल हे मिलिटरीमध्ये असावं. त्याशिवाय आपला स्वाभिमान आणि अभिमान हा जागृत राहणार नाही. आपण बघतो युवा पिढी कुठल्या मार्गाने चालते. रात्रीच्या पबमध्ये गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते युवक युवतीची. या देशाकरता योगदान देणाऱ्या शहीदांचं आठवण आपण त्या निमित्ताने ठेवली पाहिजे. मला तर बागवे साहेब अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, मी देखील एका पक्षाचा कार्यकर्ता. तर आपणच सुरुवात करायला पाहिजे. प्रत्येक पबवरती शहीदांचे फोटो लावले पाहिजे की ह्या आठवणींना उजाळा तुम्ही दिला पाहिजे, कारण ही गरज आहे या देशाला. वय 81 आहे, मनाने शरीराने फौजी आहे. आणि आज मला विशेषतः धनाढ्य मन असलेले मानकर आणि वीर हनुमान प्रतीक महामंडळ यांनी जो मला मान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांना अतिशय मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आजचा समारंभ खरोखर मन भरून घेणारा आहे. त्यांना रक्कम प्रदान केलेली आहे, हा त्यांचा मोठेपणा दिसून येतो आहे. विशेषतः मला जास्त बोलायचं नाही, लढाईचे खूप अनुभव आहे. सांगितलं तुम्हाला वाटणार की हा माणूस आहे का भूत आहे. शैक्षणिक संस्थेची सुरू असलेली फी वाढ रद्द करा अशी मागणी मराठा महासभेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महासभेच्या वतीने देण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून शैक्षणिक संस्था चालू शैक्षणिक 2017-18 वर्षातील शालेय शिक्षणासाठी घेत असलेल्या शैक्षणिक शुल्कांमध्ये बेकायदेशीर भरमसाठ वाढ करत आहे. त्याला कुठलाही पाया नसून शिक्षणाची दिशाभूल केली जात आहे. अन्यायी बेकायदेशीर शैक्षणिक शुल्क वाढ विरोधात आम्ही शैक्षणिक संस्था यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. सत्तेचा माज असल्याने त्याला दाद न देता अरेवारीची भाषा वापरतात. शिक्षण उपसंचालकांना चालू शैक्षणिक वर्षाची वाढ ही अन्यायकारक असून विद्यार्थ्यांना त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पालकांवर मोठा बोजा पडेल. सदरची फी वाढ कोणत्याही नियमात न बसणारी आहे. शिक्षण संचालकांनी आमच्या मागण्यांना विचार करून फी वाढ रद्द करण्यासंबंधी लेखी सूचना संस्थांना केल्या आहेत. तरी शैक्षणिक संस्था मनमानी पद्धतीने फी वाढीसाठी आग्रही आहेत. शासनाने शिक्षण प्रवेश, शैक्षणिक शुल्क वाढ, डोनेशन, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, काळा बाजार अशा अन्यायकारक पद्धतीला लगाम लावून सर्वांना माफक दरात उच्च शिक्षण कसे मिळेल यासाठी शासनाने सहभाग व सहकार्य वाढवावे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून शासनाबद्दल तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पुणे शहर सचिव संजय पायगुडे बोलत होते. यावेळी गिरीश चव्हाण, दीपक पवार, दत्तात्रय बाटे, चंद्रकांत शिंदे उपस्थित होते. नमस्कार, मी गिरीश चव्हाण, मराठा महासभा पुणे शहर अध्यक्ष. ही जी फी वाढ केलेली आहे शासनाच्या नियमानुसार नसून ही मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे फी वाढ केलेली आहे. तर ती न परवडणारी आहे. म्हणून आम्ही पत्रकार परिषद जी घेतली होती ती ह्याच संदर्भात घेतली होती की पालकांना न्याय मिळावा म्हणून. ही फी वाढ ही बेकायदेशीर असून खंडणी गोळा करण्यासारखा प्रकारे आहे.
हा त्या खंडणी विरोधात जसं पथक आहे तसं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या खंडणी जे फीरूपी खंडणी जी घेत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. RTचा फसवणूक होत नाही, प्रॉपर RTची जी माहिती पालकांपर्यंत पोचत नाही आहे. काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं लोकांचा असा गैरसमज झाला आहे की फसवणूक होते, पण RTचं जे मूळ जो मुद्दा आहे तो व्यवस्थित पारदर्शकपणे जर केला आणि सोप्या साध्या भाषेत जर लोकांना ते माहिती जर करून दिली तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फसवणूक होणार नाही ही आमची ग्वाही आहे. आम्ही आत्ता यांना एक साधा इशारा देतो की तुम्ही ताबडतोब ही जी वाढीव फी वाढ आहे ती रद्द करा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने ह्याच्यावरती आम्हाला आंदोलन करावे लागेल. आणि आमचं आंदोलन हे कायदेशीर पण आम्ही लढतो आहे. आत्ता जर रस्त्यावर उतरावं लागलं तर ह्या सगळ्या शिक्षण संचालकांच्या ज्या आहेत संस्था चालकांचे पळता भई थोडी करू एवढे आम्ही त्यांना निर्वाणीचा इशारा देतो आहे. पुणे शहर भाजप आणि कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या वतीने शहरातील घोले रोड इथल्या नेहरू हॉलमध्ये जागतिक व्यंगचित्रकार दिन साजरा करण्यात आला. पुणे शहर भाजप आणि कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या वतीने शहरातील घोले रोड इथल्या नेहरू हॉलमध्ये जागतिक व्यंगचित्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस, चारुहार पंडित आणि नागरिक व्यंगचित्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीधर फडणीस यांनी शहनाई वादकाचे व्यंगचित्र काढून केली. समाजातील वेगवेगळ्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी भाजप नेहमीच सहकार्य करत आले. शहराची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी इथून इतर कलागुणांना वाव देणं, त्या क्षेत्रातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचं काम भाजप करेल, असं मत शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी यावेळी व्यक्त केले. चित्रकलेच्या माध्यमातून व्यंगचित्राचा जन्म झाला. व्यंगचित्राचा जन्म हा अमेरिकेत झाला. भारतात तो त्या काळी तितकासा प्रचलित नव्हता, पण या कलेने राजकीय उद्योगपतींना कुंचल्यातून अनेक दिग्गज व्यंगचित्रकारांनी फटकारे मारले. सर्व प्रकारचे विचार व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून व्यंगचित्रकाकडे पाहिले जाते, पण सध्या तांत्रिक गोष्टींमुळे या क्षेत्राकडे तरुणाचा कल तितकासा वाढत नाही. पण कला टिकली पाहिजे याकडे सर्वांनीच पाहिले पाहिजे, असे मत श्रीधर फडणीस यांनी व्यक्त केले. सहभाग आणि कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या पद्धतीने आपल्या रचनेनुसार भविष्य काळामध्ये असावं, त्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी खुल्या दिलाने अतिशय मोकळेपणाने सामील व्हावं एवढंच या प्रसंगाने सांगतो. भविष्य काळामध्ये अशा स्वरूपाच्या सर्वच कार्यक्रमांना आमच्या फक्त शुभेच्छा असणार नाहीत, याच्यामध्ये प्रत्यक्ष आमचा सहभाग असेल एवढंच अभिवचन पक्षाचा प्रमुख या नात्याने आपल्याला सगळ्यांना देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय कार्टून दिवस, कार्टून हा खरं म्हणजे कोणाला ते वाटेल हा आला कसा पास नाही, त्याच्यात विस्तार मी सांगत नाही आहे. त्याचा जन्म झाला अमेरिकेमध्ये, पण सर्व जगाने तो स्वीकारला की ज्यामुळे या माध्यमाचं स्थान काय आहे, याची शक्यता काय आहे. आपल्यापुरतं जर आपण विचार केला तर आज काय केलं, आता आज समोर कार्टुनिस्ट कंबाईनच्या वतीनं इथं काही चित्रकार घनश्याम देशमुख, धुलंगे आणि स्वतः चारुहास काही चार शब्द बोलणार आहेत, काही डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहेत. मी फक्त नाममात्र उद्घाटनापुरतंच मी आता केलं. माझ्या असं काही डेमो करायचं असेल असं मला काही कल्पना नव्हती, पण चार शब्द या निमित्तानं सांगायचे मी शुभेच्छा देण्याच्या भाषेतच मी म्हणेन की जेव्हा व्यंगचित्र हे माध्यम झालं ते सुरुवातीला चित्रकलेच्या अभ्यासातून पुढे आले. चित्रकलेतून म्हणजे थोडक्यात प्रसार पावलेला असं माध्यम आहे. चित्रकला हा त्याचा आधार आहे, मुख्य त्याचा फोर्स आहे असं ज्याला म्हणते. आणि एक विचार, सर्व प्रकारचे विचार व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून ज्या जन्माला आलं आणि स्थिरावलं त्यावेळेला त्याला निरनिराळी मंडळी या क्षेत्रातली मंडळी जॉईन झाली. त्यामुळे या माध्यमाच्या अपेक्षा वाढत गेल्या. सुरुवातीला कित्येकांना असा समज आहे की व्यंगचित्र म्हणजे फक्त राजकीय टीकाचित्र, विशेषतः राजकीय पक्षांना यामध्ये सहभाग घेतल्यानंतर पिष्टांना असं वाटेल की राजकीय चित्राच्या भाषेतच मी बोलेन की काय. खरं म्हणजे निखळ आनंद देणारे चित्र, केवळ शैक्षणिक कार्यासाठी व्यक्त होणारे चित्र, म्हणजे प्रबोधन करणारे चित्र, तोपर्यंत काही प्रश्न निर्माण होत नाही आहे. आनंद निखळ देणं, आनंद पण सगळ्यांनाच हवा असतो.
आणि त्यानंतर आता त्या नवीन माध्यमामध्ये ॲनिमेशन लावतोय आणि या सगळ्या गोष्टीचा ना तो उन्नत होत चालले वाढत. या माध्यमाचा परिचय होणं अतिशय महत्वाचं झालं आहे. मनोरंजनाच्या माध्यमापर्यंत होतपर्यंत एक होतं. अनेक प्रकारचे आंदोलन म्हणजे थोडक्यात कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाते वगैरे हे जे प्रकार असतात म्हणजे थोडक्यात पूर्वी काय होतं तुम्हाला माहिती नाही, भावना इतक्या नाजूक झाल्या असतील त्याचा प्रश्न आहे. तर यासाठी उत्तम हवेली निर्माण. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीने पुण्यात आज संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम पुणे विभागीय कार्यकारिणीच्या वतीने पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा, संविधानाची मूल्ये लोकांच्या मनामनात रुजावीत या हेतूने ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचे उद्घाटन 7 मे रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष EZ झोब्रागडे उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून कस्टमचे आयुक्त HR भीमाशंकर, इन्कम टॅक्सचे सहायुक्त अजय ढोके, उपायुक्त क्रांती खोब्रागडे, भारतीय प्रसारण सेवेच्या अतिरिक्त महासंचालक प्रभावती आकाशी, खडकी कंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, निवृत्ती सनदी अधिकारी PE गायकवाड, निवृत्ती अपर जिल्हाधिकारी सुरेश इगोळे, आरोग्य विभागाचे निवृत्त सहसंचालक डॉक्टर BP गायकवाड, यशदातील अधिकारी बबन जोगदंड उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विभागीय अध्यक्ष उमाकांत कांबळे, उपाध्यक्ष गौतम मगरे, सचिव SB पाटील, सहसचिव सुवर्णा पवार, DS टोंबे व कोषाध्यक्ष सुनीता ओवाळ यांनी केले आहे. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम पुणे विभाग यांच्या वतीनं 7 मे 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथे संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेचे उद्घाटन या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार असून या ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष माननीय EZ खोब्रागडे हे सनदी अधिकारी असणार आहेत. या परिषदेमध्ये राज्यातील विशेषतः पुणे विभागातील सर्व प्रकारचे केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे आणि सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे सर्व अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये प्रामुख्याने संविधानामधले घटक, संविधानाचं संरक्षण करणे, संविधानामधून समाजापर्यंत संविधानाबाबतची माहिती पुरवणे याच्यावरती सविस्तर मार्गदर्शन हे माननीय EZ खोब्रागडे साहेब सनदी अधिकारी, माजी सनदी अधिकारी करणार आहेत. आणि या परिषदेमध्ये विशेषतः 2 विषयावरती सविस्तर मार्गदर्शन आणि चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये श्री माननीय हेमंत तिरपुडे हे प्रादेशिक आयुक्त प्रॉव्हिडंट फंड सोलापूर हे आरक्षण धोरण याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. आणि माननीय सिद्धार्थ मोकळे अध्यक्ष आत्मभान संघटना औरंगाबाद हे अॅट्रॉसिटी ॲक्ट याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनामध्ये नंतर काही प्रमाणात प्रश्न आणि चर्चासत्रसुद्धा ठेवलं जाणार आहे. आणि यामध्ये सर्व प्रकारचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी हे सगळ्या लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि संविधानाच्या बाबत जनजागृती करणे आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि आरक्षण धोरण याबाबतच्या सगळ्यांच्या कल्पना ह्या त्यांच्या जे काही शंका कुशंका असतील त्या निरसन करणे या विशाल हेतूने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या कचरा प्रश्नाबाबत राजकीय पक्षांनी उचलला आंदोलनाचा हत्यार. विकास कामांना 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुण्याला वेठीस का धरलं जातंय असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला.
पुण्याचा कचरा प्रश्नाबाबत राजकीय पक्षांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. आता याला राजकीय वळण लागले असून पालिकेने इथल्या आमदार गावकरी यांचा 100 कोटी रुपये खर्च करून विकास कामाचा हट्ट पुरून सुद्धा पुणेकरांना का वेठीस धरलं जातं, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केलाय. पुण्याच्या कचरा प्रश्नाने चांगलेच पुणेकरांना नाकेनऊ आणले असून शहरात कचऱ्याचे ढीग साठल्याने पुणेकरांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. सध्या फुरसुंगी येथील कचरा डेपोवर कचरा उघड्यावर टाकला जाऊ नये आणि हा डेपो बंद करावा यासाठी इथल्या ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. तर शहरात राजकीय पक्षांनी याबाबत आंदोलनही सुरू केले. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मिटण्याऐवजी राजकीय पक्ष आंदोलन करतायत. पण हा प्रश्न चिघळण्यामागे फुरसुंगीच्या परिसरातील आमदार राज्यमंत्री विजय बापूसह राष्ट्रवादीमधील काही नेते असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केलाय. 1991 पासून 165 एकरावर असलेल्या या कचरा डेपोमुळे तिथल्या ग्रामस्थांना होणारा त्रास यासाठी पालिकेने त्यांना पुण्यापासून ते रस्ते, समाज, मंदिरे अशा विकास कामासाठी 100 कोटी रुपये खर्च केलेत. शिवाय डेपोच्या 500 मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी नसताना प्रशासन गावकरी यांनी कशी काय बांधकामे केलीत असाही प्रश्न बागवे यांनी केलाय. त्यामुळे गावकऱ्यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. महानगरपालिकेमध्ये टाकला जातो तेही जबाबदारी महानगरपालिकेवरती. आज ज्या पद्धतीत कचरा डेपो ज्या ठिकाणी आहे, देवाची उरळी आणि फुरसुंगी त्या ठिकाणी, आज 91 साली ती जागा महानगरपालिके कचरा डेपोसाठी ताब्यात घेतली आणि त्यावेळेस 165 एकरावर हे पूर्ण प्रक्रिया चालतात. टप्प्याटप्प्याने महानगरपालिकेने जशा मागण्या आल्या त्या पूर्ण केल्यात. तिथं सायंटिफिक पद्धतीने लँड फिलिंग केले जातात, कॅपिंग केले जातात, तिथं मोठे प्रकल्प आहेत. असं असताना तिथं कंपाऊंडिंग भिंत बांधली, तिथं पाण्याची व्यवस्था केली आणि सर्व व्यवस्था केली असताना देखील हे का आंदोलन होतं आहे हे आम्हाला त्या ठिकाणी कळत नाही आहे. आणि प्रशासन ह्या गोष्टी व्यवस्थित संवाद करून का ते मिटवत नाही हा आमच्याकडे मोठा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांना, विरोधी पक्षनेत्याचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व विरोधी पक्षनेते असतील, काँग्रेस पक्षाचे गटनेते असतील, मनसेचे गटनेते असतील, सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं की शहराच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, परंतु इतकी उदासीनता हे सत्ताधारी का दाखवतात हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर हा प्रश्नाच्या मागचा जर प्रश्न आपण जर प्रामुख्याने गांभीर्याने पाहिला तर विशेषतः जिथे ही लँड फिलिंग आणि प्रोसेसिंग युनिट्स आहेत तिथे सरकारी नियमाप्रमाणे 500 मीटर रेडियसचा त्या ठिकाणी बफर झोन आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं बांधकाम करता येत नाही. उद्या कचरा त्या ठिकाणी वाहतूक करत असताना जी काही समजा घाण पडत असेल किंवा तिथं जे काही मूलभूत सुविधांचा प्रश्न असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, हा कामं करण्यासाठी 500 मीटरचा बफर झोन सरकारने ठेवलेला आहे. परंतु आजची जर परिस्थिती आपण तिथं पाहिली तर कचरा डेपोच्या भिंतीलगत प्लॉटिंग करून व्यवसाय केला जातो. त्या ठिकाणी मोठे मोठे गृहप्रकल्प आहेत, मोठे मोठे गोडाऊन्स आहेत, कंपनीचे गोडाऊन्स आहेत, त्यांचे युनिट्स आहेत. ह्याला प्रशासनाने का पाठबळ दिलं, प्रशासनाने या गोष्टीकडे का दुर्लक्ष केलं हा सर्वात मोठा प्रमुख प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीत हे आंदोलन केले जातात, आज महानगरपालिकेने जवळजवळ 100 कोटीची कामं तिथल्या लगतच्या गावामध्ये केली. वास्तविक पद्धती महानगरपालिकेची जबाबदारी नाही आहे, परंतु त्या गावकऱ्यांचा सन्मान ठेवून त्यांना जर त्रास होत असेल तर त्रासातून त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी देखील महानगरपालिकेची आहे. ही सामाजिक भावना मनात ठेवून त्या ठिकाणी जवळजवळ 100 कोटीची कामं महानगरपालिकेने आहेत. आम्ही त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 2015 ज्यावेळेस व्हिजिट केली त्या गावांमध्ये तर असं आमच्या निदर्शन झालं की जी कॅपिंग आणि जे प्रोसेसिंगची जी युनिट आहे त्याच्या लगत तर सोडाच, फुरसुंगी असेल, त्या ठिकाणी बेगरानगर असेल, अनेक गावांमध्ये अंतर्गत रस्ते करणे, टाक्या बांधणे, व्यायामशाळा बांधणे, समाज मंदिर बांधणे, मंगळकाला जाण्याचे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, असे विविध कामं त्या ठिकाणी महानगरपालिकेने आहेत. आज महानगरपालिकेमध्ये सेवा नियमावली असताना देखील आज कुठल्याही नगरसेवकाच्या शिफारशीतून एकाही व्यक्तीला घेता येत नाही. या ग्रामस्थांची 290 लोक कुठलीही भरती, कुठलीही सेवा नियमावलीची नियम न लावता त्यांना सरळ सेवेमध्ये त्यांनी घेतलं, समावेश केलं आणि त्यांना आज महानगरपालिकेमध्ये आज जवळजवळ 20 ते 21 दिवस झालेत पुणे शहरामध्ये अनेक भागांमध्ये कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कचरा शहरामध्ये आहे. आज अशी परिस्थिती असताना सत्ताधारी पक्षातले राज्य सरकारचे प्रतिनिधी असेल किंवा पुणे महानगरपालिकेचे सत्ताधारी प्रतिनिधी असेल, त्यांचं कोणाचंच याकडे लक्ष नाही आहे. किंबहुना हे आपल्या आपसापसामध्ये भांडणामध्येच मग्न आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुणेकर नागरिक वेठीला धरले जातात आणि मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्यासंदर्भात परिस्थिती आज शहरामध्ये निर्माण झालेली आहे. आज राज्य सरकारने, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी वेळीच हस्तक्षेप करून हा कचरा प्रश्न त्वरित त्या ठिकाणी सोडवावा आणि मार्गी लावावा आणि पुणेकरांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावं अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. त्या मागचं प्रमुख कारण
जर वास्तविकता पाहिली तर पुणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कचरा प्रकल्प पुणे शहरामध्ये राबवले आहेत। गेले 2-3 वर्षापासून सातत्याने जे आंदोलनं होत आहेत, आपण जर पाहिलं तर 5 जानेवारी 2015ला ज्यावेळेस ही बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व पदाधिकाऱ्यांची, अधिकाऱ्यांची, महापालिका आयुक्त असतील, सर्व पदाधिकारी असतील यांची, त्या मीटिंगमध्ये जे काही गोष्टी ठरल्या होत्या त्या देखील महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या आहेत। अनेक प्रकल्प महानगरपालिकेने राबवले आहेत। जवळजवळ 23 ते 26 बायोगॅस प्रकल्प आहेत, मोठे छोटे प्रकल्प पुणे शहरामध्ये, आणि एक 1100 ते 1200 टन कचरा याची प्रक्रिया पुणे शहरामध्ये जिरवताना ते केल्या जातात। आज वास्तविक पाहता जर आपण खरं स्वरूप पाहिलं भर दिवसा रस्त्यावरून नंगे तलवारी नाचवत दुकानात प्रवेश करत दोघांवर 3 तरुणांनी प्राणघातक हल्ला केला। पिंपरी चिंचवड पुनावळ्यात घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। जगदंबा सुपरमार्केट या दुकान मालकाने हप्ता न दिल्याचा राग मनात धरत हा हल्ला केल्याचं समोर आलंय। या हल्ल्यात पुनाराम देवासी आणि विकास हे मामाभाचे गंभीर जखमी झालेत। हल्ल्यापूर्वी हल्लेखोर हातात तलवारी घेऊन दुकान लगतच्या गल्लीतून येताना आणि दुकानात घुसून हल्ला करताना स्पष्ट दिसतायत। मात्र एक महिला वगळता अगदी त्या गल्लीपासून हल्ला करून पळ काढेपर्यंत त्यांची कोणाचीच रोखण्याचा प्रयत्न केला नाही। वेळीच त्या महिलेने दुकानात प्रवेश करून हल्लेखोरांना रोखलं, अन्यथा मामाभाचे बचावले नसते। या घटनेमुळे परिसरात बराच काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता या सीसीटीव्हीच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी आतिश रास्ते सह तिघांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्या तिघांचा शोध सुरू आहे। आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।